अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये अनेक प्रतिज्ञापत्र ही बोगस असल्याचा आरोप करण्यात येतोय। झोमॅटो बॉय, सेल्समन हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणून दाखवण्यात आलेले आहेत। तसे पुरावे शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आलेले आहेत। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। अजितदादा गटाची अनेक प्रतिज्ञापत्र बोगस। निवडणूक आयोग योग्य दखल घेईल, जयंत पाटलांचं मत। संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल। राष्ट्रवादी कोणाची, यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू आहे। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आली आहे। अजित पवार गटानं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हजारो बनावट सदस्य दाखवण्यात आल्याचं सांगून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी शरद पवार गटानं केली आहे। अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रात झोमॅटो बॉय, सेल्समनना राष्ट्रवादीचं पदाधिकारी म्हणून दाखवण्यात आलंय। सदस्य म्हणून 10, 12 आणि 14 वर्षांच्या मुलांचा समावेश करण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे। एवढंच नाही तर 73 वर्षांच्या एका व्यक्तीला पक्षाचा युवक तालुका अध्यक्ष म्हणून दाखवण्यात आल्याचं शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आयोगापुढे युक्तिवाद करताना म्हटलंय। प्रतिज्ञापत्र बोगस असतील तर निवडणूक आयोग योग्य ती दखल घेईल अशी अपेक्षा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे। जे पक्षाशी संबंधित नाहीत, ज्यांना कोणत्या कशासाठी ॲफिडेव्हिट घेतलं जाते हे माहीत नाही, असं आहे की ॲफिडेव्हिट्स जे करण्यात आलेले आहेत त्या ॲफिडेव्हिट्समधले जर बरेचसे ॲफिडेव्हिट खरे नाहीत किंवा बोगस आहेत असं जर निवडणूक आयोगाला वाटलं आणि वाटेलच, कारण ते कागदावरच आहे, तर ती गंभीर बाब आहे। तर खोट्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे निवडणूक आयोग निकाल देतं असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला। जब ये सुनवाई चल रही है तो पवार साहब सामने बैठे रहते हैं, इलेक्शन कमीशन के सामने। जिसने पार्टी बनाई वो सामने बैठे हैं, और फिर भी इलेक्शन कमीशन को ये शंका है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी किसकी है। नहीं, ये बोगस एफिडेविट लेकर आते हैं। शिवसेना के मामले में यही हुआ, अब राष्ट्रवादी कांग्रेस के मामले में ये हो रहा है। बोगस एफिडेविट के आप निर्णय देते हो। अगर आप पाकिस्तान में जाकर पूछेंगे कि शिवसेना किसकी है तो पाकिस्तान वाले कहेंगे शिवसेना ठाकरे साहब की है, बाला साहब ठाकरे, उद्धव ठाकरे। लेकिन हमारे इलेक्शन कमीशन को मालूम नहीं कि शिवसेना किसकी है। शरद पवार हेच पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत। अजित पवार यांनी स्वतः शरद पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात यावं यासाठी अनुमोदन दिलं होतं। अजित पवार गटानं दाखल केलेल्या शपथपत्रांमधल्या अनेक सदस्यांचा मृत्यू झालाय असा युक्तिवाद शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे केलाय आणि आयोगानं तो युक्तिवाद मान्यही केलाय। शिवसेना कुणाची या वादात ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे हजारो प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आली होती, पण निवडणूक आयोगानं विधिमंडळातल्या सदस्य संख्येच्या आधारे निकाल दिलेला होता। आता राष्ट्रवादीच्या मुद्द्यामध्ये निवडणूक आयोग काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।